नाही. तिथून तपास काढला तर एसआयटी का तपासात काय आलं, तपास करताना कुठली गोष्ट काय असते, तपासाची सुरुवात कुठून असते, घटनास्थळापासून तपासाची सुरुवात होते. संतोष देशमुख यांच्या केसमध्ये एकही सरळ साक्षी पुरावा नाही चार्जशीट, पण त्याने आय विटनेस नाही. 302च्या घटनेला कन्क्लुझिव्ह प्रूफ असल्याशिवाय शिक्षा कशी लागेल तर लागू शकत. ऐकून घ्या, सगळ्यात कन्क्लुझिव्ह प्रूफ असतो आय विटनेस. आय विटनेस ह्या केसमध्ये कन्क्लुझिव्ह प्रूफ काय काय आहे, सीडीआर रिपोर्ट काढला, मोबाईल जप्त केले, सगळ्यांचे जबाब घेतले, पण हे सगळं गुंतलं कशात नाही का, परिस्थितीजन्य पुरावा, ज्याला आपण सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स म्हणतो. सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सची जर उद्या चेन तुटली ती कठीण आहे, पण जर तुटली ह्या तपास यंत्रणेच्या रिपोर्टनुसार, आपण तिला आम्ही पोलीस फायनल रिपोर्ट म्हणतो, आपल्या सामान्य भाषेत चार्जशीट म्हणतो. पोलीस फायनल रिपोर्टची जर ही सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सची चेन तुटली तर काय सिद्ध होते, घटनास्थळावर हजर असलेले ते 4 ते 5 आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्यांना शिक्षा लागणार कशी, कारण बाकीच्यासाठी सरळ दुसरा पुरावा. आणि काय राजीनामा दिला नाही, फक्त वाल्मिक करारसाठी राजीनामा दिला नाही. चार्जशीट अशी बनवल्या गेली, हे 4 आरोपी उद्या कन्फेक्शन देतील कोर्टात आणि आम्ही मारलं संतोष देशमुखला, वाल्मिक करारचा हात नाही, ते उद्या म्हणतील. तसंही त्यांना जीवाचं काही नाही पडलं. आणि ज्याच्याकडे जेलची चावी असते ना, त्याला घर आणि जेल वेगळं नसतं. लक्षात घ्या. आता चार्जशीटमध्ये मला सांगा, चार्जशीटमध्ये तो जामीन ठेवतो का, ठेवणार नाही. तो वातावरण शांत होते. धनंजय मुंडेने आजच का राजीनामा दिला, तपास पूर्ण झाला ना, आज गरज नाही ना, तपासिका अधिकाऱ्याला फोन करायची की जा कोटकरचा जबाब घे, जा सरांचा जबाब घे, जा जीवनचा जबाब घे, गरज नाही ना आज बोलायची. आज राजीनामा घेऊन काय करता, आपल्याला नुकसान नव्हतं करायचं धनंजय मुंडेचं. आपल्याला चार्जशीट पत्ती लागत होती, नाही घेतला राजीनामा, कुणी नाही घेतला. तपास यंत्रणा काय असतं, तपासाचे जे अहवाल असतात ते बाहेर देता येत नसतात पोलिसवाल्यांना, पण गृहमंत्र्याला हाय प्रोफाईल केसेसमध्ये डे टू डे अपडेट द्यावं लागतं. आयबीला, तपास यंत्रणेला. यांनी दिलं नसेल फडणवीस साहेबाला, फडणवीस साहेबांनी ते पाहिलं नसेल, त्यांना दिसले नसेल, कोणाकोणाचे कॉल आले. जो माणूस रात्रंदिवस सावलीसारखा आपल्या सहकारी मंत्र्यासोबत आहे, त्याचा राजीनामा घ्यावणे वाटला. निष्पक्ष चौकशीसाठी तरी उद्या जर चार्जशीटमध्ये काही आलं नाही धनंजय मुंडेच्या विरोधात, तर मी त्याला परत मंत्री करीन, हे त्यांनी ठासून बोलायला पाहिजे होतं. काय उपाय आता चार्जशीट आली, आपल्या एक सुद्धा वकील मराठा नेता नाही का, किती वकील मराठा कोर्टात लढणारे, किती मराठा लोक आहेत, उपाय सांगतो मी. आता उज्ज्वल निकम सरांची 2 दिवसापूर्वी नियुक्ती झाली, तोपर्यंत चार्जशीट पूर्ण झालेली होती. आता चार्जशीट पूर्ण झाली, कोर्टात संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुख जज म्हणून बसला, ताबडतोब शिक्षा देईल. मग मला सांगा, सरकारवर अविश्वास नाही का? एक लक्ष द्या, संतोष देशमुख मी पण केस लढलेली सांगतो. संतोष देशमुख